स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. पुरोगामी विचारांची कास धरून GDO पासपर्यंत चालले. जातीवादी पक्षाला आयुष्यभर त्यांनी विरोध केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून आजचे इथले नेते बसलेले आहेत. ते बऱ्याच जणांना रुचलेलं नाही. त्यामुळे 100% कुंडलमध्ये होणारा हा विजय हा काया दगडावरची रेग आहे आणि माणसांच्या मनात खतखत आहे की आज तागायत विरोध केला नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून छुपा का असं ना विरोध आहे. आणि प्रचंड प्रमाणात कामं आदरणीय बाळासाहेबांच्याकडून, आदरणीय आप्पांकडून, समाजकारण, राजकारण असू दे, अर्थकारण असू दे, ह्याची सांगड घालून चालत आलेले. भाजप हा आमच्या गावात रुजतच नाही. डाव्या विचाराचे क्रांतिआग्रही GDO पुलाड यांनी आयुष्यभर विरोध केला आणि त्याचा आज ते असते तर हे काय चित्र वेगळं दिसलं असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर मेलेल्या माणसाला 4 खांदा देण्यापेक्षा जिवंत असताना 1 खांदा दिलेला कधी पण चांगला. तो खांदा देण्याचं काम साहेबांच्यापासून आज आप्पांच्यापर्यंत किंवा ऋषीदादांच्या माध्यमातून असू दे, सामान्य माणसाची कामं झाली ती. त्यामुळे हा विजय निश्चित आहे. सांगली जिल्ह्यातील कुंडल जिल्हा परिषद गटात लक्षवेधी लढत होत आहे. या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होत आहे. काँग्रेसकडून कुंडल जिल्हा परिषद गटासाठी ऋषिकेश महेंद्र लाड या ठिकाणी मैदानात आहेत. आपण इथं कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांचे संवाद साधूया. आज या ठिकाणी ऋषिकेश दादा मैदानात उतरलेत, काय सांगाल? होऊ गाठलेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुंडल गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋषिकेश दादा लाड उभे राहिलेले आहेत. ऋषिकेश दादांचं काम, त्यांना वारसा आदरणीय कैलासवासी स्वर्गीय प्रतापरावजी कदम साहेब, तसेच विद्यमान आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम, आमचे नेते महेंद्रप्पा लाड यांचा सामाजिक व राजकीय सर्व कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे ऋषीदादांनी केलेली आहेत. साखर कारखाने आणि इतर जे राजकारण, समाजकारण, अर्थकारणाच्या वतीनं लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अनेक ठिकाणी गोरगरिबांना मदत केलेली आहे. भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून, भारती बँकेच्या माध्यमातून किंवा अन्य ज्या संस्था आहेत, सूतगिरणी असेल, अनेक ह्याच्या कारणातून त्यांनी कुंडल गावावर फार मोठे, तसेच सांगली जिल्ह्यामध्ये कुंडल गाव असेल किंवा गट असेल किंवा अनेक सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुका, कडेगाव तालुक्यामध्ये सर्व लोकांना त्यांनी फार मोठी मदत केलेली आहे. आणि त्यांचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे. लोकांनी, जनतेनेच ही निवडणूक हाती घेतलेली आहे. आणि त्यांना सर्व नवे जुने सहकारी काँग्रेस पक्षाचे किंवा महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि खरं तर पलूस कडेगाव हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणला जात होता. आज जर बघितलं तर अनेक जण भाजप पक्षात प्रवेश करतात. आज या ठिकाणी तुम्ही भाजपच्या विरोधात लढताय काँग्रेसकडे. आमच्या या पलूस कडेगाव तालुक्यामध्ये पूर्वीपासून काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे. आणि असं काय घडलेलं नाही की लोक भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे असं आमचा कुठलाही कार्यकर्ता. उलट भाजपमध्ये गेलेले अनेक कार्यकर्ते परत आमच्या पक्षात परत सामील झाले आहेत, विद्यमान प्रवाहात सामील झाले आहेत. त्यामुळं अशी कुठली अडचण नाही. कुठलाही नेता आमच्याकडं आम्हाला सोडून गेला नाही. पण आम्हाला जे पाठीमागच्या इलेक्शनमध्ये जे सोडून गेली ती लोक, बरेच कार्यकर्ते आमचे तळागात काय थोडाफार रुसवा फुगवा असेल, सगळा आम्ही दूर केलेला आहे. आमच्या नेत्यांनी तो दूर केलेला आहे. आणि कुठलीही अडचण विजयात येणार नाही. या ठिकाणी काँग्रेसला उत्साहाचं वातावरण आहे. आज जर बघितलं तर युवा नेते तुमच्या समोर आलेले आहेत, काय सांगाल? काँग्रेसचे टीम तुमची या ठिकाणी कार्यकर्ते. हा युवा नेते म्हणजे विश्वदादा हा नवीन युवक आहे. आणि आता नुसता निवडून नाही तर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये त्या चांगल्या पदावर तो विराजमान होणार आहे. हे कुंडलला फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती व्यक्ती अशी आहे की सर्वसामान्य माणसापत्र पोचलेली आहे. आणि दुसरं म्हणायला गेलं तर जे काही रुग्णवर्ग गावातले असतील किंवा मतदारसंघात असतील, तालुक्यात असतील, त्यांना अहोरात्र ते कोणत्या एक फोन केला की त्या ठिकाणी रुग्णाला अगदी मोफतपणे सेवा देण्याचं काम आदरणीय महेंद्रप्पा लाड, बाळासाहेब कदम यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम ह्या आमच्या मतदारसंघात केलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्याच्या आमच्याकडून शुभेच्छा. खरं तर या ठिकाणी परिवर्तनाची लाट म्हणावी लागेल का? ही जर बघितलं परिवर्तनाची लाट नक्कीच म्हणावी लागेल. जे गाव आयुष्यभर ज्या नेत्यांनी, आदरणीय GD बापूंनी अविचार राजकारण किंवा आपण त्याला पुरोगामी विचारांची कास धरून GDO पासपर्यंत चालले. जातीवादी पक्षाला आयुष्यभर त्यांनी विरोध केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून आजचे इथले नेते बसलेले आहेत. ते बऱ्याच जणांना रुचलेलं नाही. त्यामुळे 100% कुंडलमध्ये होणारा हा विजय हा काया दगडावरची रेग आहे. आणि
माणसांच्या मनात खदखत आहे की आज तागायत विरोध केला आणि त्यांच्या मांडीला छुपा का असं विरोध आहे आणि प्रचंड प्रमाणात कामं आदरणीय बाळासाहेबांच्याकडून आदरणीय आप्पांकडून समाजकारण राजकारण असू दे अर्थकारण असू दे ह्याची सांगड घालून चालत आलेले आहे. कोणतीही व्यवस्था जशी आमच्या मंडळींनी सांगितली की अहोरात्र कोणत्याही 12-1 वाजता फोन करा कोणतंही त्याचं काम असू दे ते केलं जातं न थांबता केलं जातं अविरत चालू आहे. कारखान्यांच्या माध्यमातून असू दे भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून असू दे किंवा सूतगिरणीच्या माध्यमातून असू दे बँकेच्या माध्यमातून असू दे प्रचंड एक जाळं विणलं गेलेलं आहे आणि ते अभेद असं आहे की विरोधकांना ते तोडणं इतकं सोपासोपी नाही आहे. मागच्या वेळी आम्ही थोडं गाफील होतो पण यावेळी पूर्ण ताकदीनिशी पूर्ण जागृतपणे उतरलेले आहोत आणि आम्ही 7 तारखेचं मतदान ताकदीनं घडवून आणून 9 तारखेला गुलाल आम्हीच घेऊ. आज विजयाचा आत्मविश्वास आहे तुम्हाला? कारण समोर जर बघितलं तर बलाढ्य असा भाजप पक्ष आहे. नाही, भाजप हा आमच्या गावात रुजतच नाही. डाव्या विचाराचे क्रांतिआग्रही जी.डी. पुलाड यांनी आयुष्यभर विरोध केला आणि त्याचा आज ते असते तर हे काय चित्र वेगळं दिसलं असतं. आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर मोर्चे काढले आज त्यांचेच वारसदार म्हणा कार्यकर्ते म्हणा त्यांनी आज वेगळ्या पद्धतीचं भाजपच्या मागं भाजपचा विचार या गावात रुजवायचा प्रयत्न केला आहे. ती काय तशी त्याला यश येणार नाही. आज युवा देखील या ठिकाणी प्रचारात सामील आहे. तुम्ही जर बघितलं सगळे युवा मंडळी अग्रक्रमाने पुढं आहात, काय सांगाल? कसं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे या पलूस कडेगाव मतदारसंघाला कधी सत्तेची गरज पडली नाही. कारण स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्यापासून ह्या पलूस कडेगावमध्ये कायम हिरवळ व्हायचं काम सगळं जे झालं आहे ते सगळं साहेबांच्यापासून झालं आहे आणि त्यांचाच वारसा आज आप्पा ऋषीदादा म्हणा किंवा बाळासाहेब म्हणा हे सगळे लोक चालवतात. थोडक्यात सांगायचं झालं तर मेलेल्या माणसाला 4 खांदे देण्यापेक्षा जिवंत असताना 1 खांदा दिलेला कधी पण चांगला. तो खांदा देण्याचं काम साहेबांच्यापासून आज आप्पांच्यापर्यंत किंवा ऋषीदादांच्या माध्यमातून असू दे सामान्य माणसाची ही कामं झाली ती. त्यामुळे हा विजय निश्चित आहे, यात काही नाकारता येणार नाही. खरं तर कुंडल गावाला पुरोगामी विचार आहे. तर आज या ठिकाणी विरोधी जे पार्टी आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कसं वाटतं तुम्हाला, काय सांगा? पुरोगामी विचार सोडला आहे तिने. काँग्रेसकडे थोडं तरी फार पुरोगामी विचार शिल्लक आहे. त्यांच्याकडे पुरोगामी विचार राहिलाच नाही ना. काँग्रेस पुरोगामी विचाराचा पुरस्कार करते. तिने नाकारला नाही पुरोगामी विचार. भाजपमध्ये गेले सरळ सरळ पुरोगामी विचार नाकारल्यासारखं झालं ना. आज या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला? 100% निवडून येणार. जनता त्यांच्या पुरोगामी विचार गाव पुरोगामी असल्यामुळं जनता त्यांच्या पाठीशी राहणार. विकास कामांचं काय उद्दिष्ट असेल? भरपूर पतंगराव कदमांचं साहेबांचा वारसा आहे या गावाला, या मतदारसंघाला आहे. त्यांचं शिक्षण इथं झालं आहे. त्यांचं जन्मभूमी जरी सोनसळ असली तरी कर्मभूमी सगळी इथं आहे, कुंडल आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राबरोबरच बैलडी वंगेचा भरपूर विकास केला आहे. कोट्यवधी रुपये आणले तिने सगळे. आदरणीय आमच्या भारती बहिणी या दुर्दैवी त्यांचा अंत झाला. त्यामुळं आमच्या गावावर किंवा कदम कुटुंबियावर लाड कुटुंबियावर अखंड गावावर अतिशय माऊली इतकी चांगल्या होत्या. भारती बहिणींचा भारतीताईंचा इतका स्वभाव चांगला होता. त्यांनी इतकं महिलांमध्ये चांगलं काम केलं. तर महिलांना देवदर्शन घडवून आणणं, महिलांना लागेल ती मदत करणं, महिलांना नोकऱ्या देणं. त्यांच्याकडे कोणी गेलेला व्यक्ती असेल कोण असेल तर मोकळ्या हातानं परत येत नव्हतं. प्रत्येक भरभरून तिने मदत केली आणि इतकी देवी समान ती माऊली होती. त्याने इतकं चांगलं केलं आणि त्याचा सहानुभूतीचा फायदा आणि फार मोठा फायदा आमच्या ऋषिकेश दादांना होणार आहे. त्याचं रूपांतर आणि घरोघरी बायका आता मतं मागा गेल्यानंतर फिरताना बायका धाई मोलकून रडत आहेत की वहिनी पाहिजे होत्या आज वहिनी. तरीसुद्धा त्यांची उणीव भरून काढायचं काम महेंद्रप्पाच्या भगिनी असतील, त्यांच्या स्वप्नालीताई कदम असतील, म्हणजे विश्वदादांच्या पत्नी यांनी ते भरून काढण्याचं पोकळी भरून काढायचं काम चालू केलेलं आहे. त्यात त्यांना यश नक्की येणार आहे आणि अतिशय भारतीविनींचा सहानुभूतीचा फायदा ऋषिकेश दादांना नक्की होईल आणि ऋषिकेश दादा मोठ्या मताच्या फरकाने विजयी होतील मतदारसंघातून. घडीला जर बघितलं तर आमच्या ऋषिकेश दादांनी पहिल्यांदा युवा पर्वांचा विचार केला आहे. आज पहिल्यांदा ऋषिकेश दादांनी राजकारणात न येता पहिल्यांदा युवकांच्या नोकरीचा प्रश्न सोडवला आहे आणि नोकरीच्या माध्यमातून आपला प्रत्येक ह्या भागातला युवा कुठंही कोणाच्या अडकळीत पडला नाही पाहिजे आहे किंवा उद्योगधंद्यासाठी बाहेर न जाता इथल्या इथेच नोकरी करून घर सांभाळलं पाहिजे, हे आमच्या ऋषिकेश दादांचं पहिलं स्वप्न राहिलं आहे. आणि पहिलं बघितलं गेलं तर आज BJP सरकार जे आज आमच्या भागात जे पेरू गेलं जातं आहे, आज आमचा हा पलूस तालुका हा सदन पलूस तालुका आहे, शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा तालुका आहे. आणि आज ह्या आमच्या विभागात आज आम्ही कदापि ही RSSची विचार मांडणे आम्ही
स्थापन करून देणार नाही. कारण आज आम्ही पलूस तालुक्यामध्ये शिवफुले शाहू आंबेडकर ह्या विचाराच्या वारसाने आमचे आमदार साहेब विश्वजित कदम साहेब हे पतंगराव कदमांचा वारसा घेऊन आज आमच्या तालुक्यामध्ये दैनंदिन काम करत आहे. आणि आमच्या ह्या तालुक्याला जातीवादीचा रंग कुठल्याही पक्षाने देण्याचं कारण नाही. म्हणून आज आम्ही काँग्रेसच्या सोबत आज आम्ही पूर्ण कुटुंब, आमचं पूर्ण परिवार आम्ही सगळे समर्पित झालेलो आहे. काँग्रेसच्या सोबत अनेक जण या ठिकाणी सहभागी आहेत असं सांगितले. काय वाटतंय तुम्हाला? काँग्रेस पक्ष मुळात म्हणजे सर्वसामान्यांच्या सोबत कायम राहणारा पक्ष आहे. त्यामुळं सर्वजण काँग्रेसच्या ह्याच्यासाठी म्हणजे काँग्रेसच्या मागं उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत सगळे. आज या ठिकाणी 9 तारखेला विजय आमचाच असा विरोधी गटाने जल्लोष सुरू केला आहे. त्याचा फरक सगळा देश बघत आहे. EVMच्या ह्याच्यावरच ते सगळी बोलत आहेत. मूळ म्हणजे मतदाराच्या ह्याच्यावर जर असेल तर काँग्रेसचा विजय हे निश्चित आहे. काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच या चालू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून मी एक संदेश देऊ इच्छितो की आज कुंडल जिल्हा परिषद गटात आदरणीय ऋषिकेश दादांच्या माध्यमातून एक तरुणांसाठी एक रोजगार उभा केला जातो आहे. एक तरुणांच्यासाठी माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय महेंद्रप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय ऋषिकेश दादांनी भारती विद्यापीठ असेल, भारती हॉस्पिटल असेल, डॉक्टर पतंगराव कदम शैक्षणिक संकुल कुंडल येथील असेल, त्याचसोबत भारती शुगर्स असेल, श्रीपती शुगर्स असेल, भारती एनर्जीसारखे कारखाने असतील. या कारखान्यामध्ये मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. रोजगार देत असताना त्यामध्ये कधी जात, धर्म, पंथ काही पाहिलं नाही. आपली सगळी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची विचारसरणी मनात ठेवून आता ऋषिकेश दादांचं काम सुरू आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये एक ऋषिकेश पर्व जे तयार झालेलं आहे यामध्ये सगळ्या समाजातील मुलांना सामावून घेण्याचं काम ऋषिकेश दादा आणि त्यांचा परिवार करतो आहे. आणि हे जे युवा नेतृत्व आहे हे युवा नेतृत्व नक्कीच या जिल्हा परिषद गटात इतकी प्रचंड मुसंडी मारेल की विरोधकांना याची कल्पनासुद्धा नसेल. कारण त्यांनी केलेली विकास कामं असतील, त्यांनी दिलेला मुलांच्या हाताला रोजगार असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम असेल, अथवा भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांकरता जे आरोग्य क्षेत्रासाठी केलेलं एक योगदान असेल ते खूप कौतुकास्पद आहे, खूप गौरवशाली आहे. यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की होऊ घातलेल्या या निवडणुकीत नक्कीच ऋषिकेश दादा लाड हे निवडून येतील, यामध्ये तीळ मात्रसुद्धा शंका नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं कुंडल जिल्हा परिषद गटात हे युवा पर्व आहे, जोरदार मुसंडी मारेल असं मत यावेळी यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, कुंडल. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.